नमस्कार फ्रेंड्स. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीत बोललो. हल्ली ते सतत इन्स्टावरती येतात. कधी 12 वाजता येतात, कधी नंतर येतात, कधी सकाळी येतात. पण तरुण पिढी इन्स्टावरती असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधायचा तर फ्रेंड्स म्हणायला हवं, इन्स्टावरती यायला पाहिजे असं मोदीजींना वाटतंय. चांगली गोष्ट आहे. तरुण मुलामुलींशी संवाद साधावासा वाटतोय त्यांना. कौतुक वाटायचं. मोदीजींनी आज सांगितलं की जंतर मंतरवरचं आंदोलन आम्ही पाहिलं. माझ्या आईला अतिशय वाईट वाईट शिव्या, घाणघाण शिव्या मला दिल्या, माझ्या आईला दिल्या. भद्दी भद्दी गालियां दी असं ते म्हणाले. पण ठीक आहे, तरुण वयात चुका होतात, मी माफ करतो सगळ्यांना या असं ते म्हणाले. पण मोदीजींनी माफीचं नाटक केलं असं, हे मी त्यांना माफ करतोय असं. पण पोलिसांच्या करवी अनेकांचा शोध घेतला जातोय, त्यांच्यावर दडपण आणलं जाते मुलांवर ज्यांनी त्या आंदोलनात भाग घेतला. जंतर मंतरवर असेल, मुंबईत असेल, ठिकठिकाणी. आणि हा जे दोघलापण म्हणतात, ही जी दुहेरी नीती असते, हीच भारतीय जनता पक्षाची नीती आहे. त्याप्रमाणे ते वागतात. आता इथे मोदीजींचं पद्धत काय की व्हिक्टिमहूड. मला कोणीतरी त्रास देतंय, मला शिव्या खायला लागतायत, मी शिव्या खायची मला सवय, देशासाठी मला सगळं करणं भाग आहे, असं ते वर्षोनुवर्ष म्हणत आलेले आहेत. वास्तविक मोदीजींनी इतका ज्यांना सन्मान, मोदीजींनी इतका कौतुक खूप कमी नेत्यांच्या पदरी आलेलं आहे. गेली 12 वर्ष त्यांचं कौतुक चाललंय. त्याच्या अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील किती लोकांनी त्यांचं कौतुक केलं. आणि 2014च्या अगोदरपासून मोदी मीडिया निर्माण झालाय. त्या मीडियामधनं पुढे फेसबुक, ट्विटर, म्हणजे आता एक्स, ही सगळी माध्यमं, त्यांची त्या ज्या कंपन्या होत्या त्याही मोदीजींच्या लाडक्या, त्यांचे मोदी लाडके. त्यामुळे मोदीजींच्या बाजूच सगळं येत होतं. त्यांना दुसरे आवाज ऐकूच येत नव्हते. जसं आपल्या लहानपणी आपली आजी, तिच्याकडनं आपण ओव्या, अभंग किंवा आजोबांकडनं हे शिकलो. ओव्या ऐकायची सवय लहानपणापासून तरुणपणापर्यंत. पण तरुणपणामध्ये वय उलटून जात चाललं तरी सुद्धा आपल्याला शिक्षण नीट मिळत नाहीये. आपण जो कष्टाने पेपर लिहिले त्याच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं लक्षात येतंय. क्लास चालक आणि शिक्षण सम्राट यांचं एक संगनमत झालेलं आहे. नीट सारखी यंत्रणा आहे ती भ्रष्टाचारी आहे असं उघडकीस येते. राज्यामध्ये घोटाळे होतात, शिक्षणाची गुणवत्ता धड नाहीये आणि मग नोकरी सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळे उद्वेग येणं, फ्रस्ट्रेशन येणं हे स्वाभाविक आहे. तुम्ही बघा, कुठेही आपण तरुण पिढी काय, म्हातारी माणसं सुद्धा जेव्हा वैतागतात, संतापतात, तेव्हा ते शिव्या देतात. शिव्या म्हणजे काय? आपल्याला संताप येतो, त्याचा आविष्कार असतो. शिव्यांचं कुठल्याही प्रकारे समर्थन करण्याचं कारण नाहीये. पण जे हे नैतिकता म्हणतात, संस्कृती रक्षण करतात, ते देखील शिव्या देतात. भरपूर शिव्या देतात. म्हणजे नरेंद्र मोदी स्वतः शिव्या म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या. 50 करोड की गर्लफ्रेंड हे कोणाबद्दल म्हणाले होते? ते शशी थरूर यांच्या मैत्रिणीबद्दल, पत्नीबद्दल असे उद्गार काढले होते त्यांनी. जर्सी काऊ हे सोनिया गांधींबद्दल उद्गार काढले त्यांनी. राहुल गांधी यांचा तर सतत शहजादा असं कुत्सित उल्लेख त्यांनी केला. बालक बुद्धी असंही ते म्हणाले राहुल गांधींना. आणि जेव्हा बालक होते तेव्हा नाही, 50 उलटून गेल्यानंतर सुद्धा बालक बुद्धी म्हणाले. नेहरूंबद्दल तर ते काय म्हणाले? नेहरूंच्यामुळे सगळ्या चुका झाल्या.
आणि राजीव गांधी हे सगळ्या देशात सगळ्यात भ्रष्टाचारी माणूस असं ते म्हणाले. मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात असं नरेंद्र मोदी म्हणाले. मुसलमानांबद्दल काय काय वक्तव्य त्यांनी केली किंवा त्यांच्या सहकार्याने केली. जे बिधुरी नावाचे जे खासदार होते, गेल्या लोकसभेमध्ये त्यांनी अत्यंत अर्वाच्य भाषा लोकसभेत केली आणि काँग्रेसच्या एका मुस्लिम सदस्यांना उद्देशून त्यांच्या धार्मिक अपशब्द उच्चारले, त्यांना शिव्या दिल्या त्यांना अक्षरशः. अन्य लोकांनी योगीजींनी कशा अर्वाच्य शिव्या दिल्या याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. अमित साटम यांच्या मुखातून कशा ओव्या बाहेर पडत होत्या एका इंजिनियरला उद्देशून, याचाही व्हिडिओ उपलब्ध आहे. एकनाथ खडसे, रक्षा खडसे यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा नेता खानदेशातला काय बोलत होता त्याचा ऑडिओ 2 दिवसापूर्वीच व्हायरल झाला. अनेक नेते भारतीय जनता पक्ष, सगळे नेते शिव्या देतात खाजगी, जवळजवळ सगळे. आणि लोकशाहीमध्ये शिव्या म्हणजे आई बहिणीवर नाही, लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका सहन करावी लागते. इतके दिवस मोदीजींना भरपूर प्रसिद्धी मिळाली, कीर्ती मिळाली, जगातले सगळे सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाले. परदेशात मोदी गेले की मोदी 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 असं चालू असतं, पण तुम्हाला टीका सहन होत नाही. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना कशी वागणूक दिली आणि त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी त्यांचं वय ते काय चिडून मोदीजींना, अमित शहांना, सरकारला घाणेरड्या शिव्या दिल्या, त्याचं कोणीच समर्थन करत नाही. पण कशामुळे त्यांना राग आला? तुम्ही त्यांना भेटायला गेला नाही, कोण त्यांना विचारतंय? अशा प्रकारची टीका झाली. अगोदर काय म्हणाले की असे हे फॉलोअर्स जे आहेत त्यांना जे मिळाले, म्हणजे कॉकरोच पार्टीला काही कोटीत फॉलोअर्स जेव्हा मिळाले, तेव्हा हे सगळं पाकिस्तान आणि चीनमधनं हे फॉलोअर्स गोळा केलेले आहेत पैसे देऊन, फॉरेन फंडिंग आहे. या शिव्या नव्हत्या का? कव्या होत्या त्या? आज राज ठाकरे यांनी सणसणीत टीका केली मोदीजींवर. ज्यावेळी पुण्यामध्ये अमित शहा यांच्या हस्ते अजित डोभाल यांना पुरस्कार दिला जात होता आणि तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुणगौरव करत होते अमित शहा यांचा. आणि ज्या ठिकाणी पुण्यात काँग्रेसच्या लोकांनी, प्रशांत जगताप जे शहर अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली एक अभूतपूर्व उत्तम आंदोलन केलं काँग्रेसतर्फे, त्याच वेळी या इथे मात्र मुंबईत वेगळंच काहीतरी चालू होतं. आणि मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी टीका जेव्हा केली मोदीजींवर, कारण मोदींचा आज व्हिडिओ व्हायरल झाला, त्याबरोबर राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युवा शाखेचा एक कार्यक्रम होता, उत्तम कार्यक्रम झाला. राज ठाकरे यांनी त्यामध्ये त्या अहिरे नावाच्या तरुणीने पोलिसांचे व्हॅन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जे चालू होतं त्यात मुंबईत अशा व्हॅन अशी रोखून धरली. कदाचित धोका सुद्धा होता. कधी कधी काय होतं की पोलीस चिडले तर ती व्हॅन अंगावर घातली जाऊ शकते, पण ती घाबरली नाही, अशी निडर. आणि दुसरा मला वाटतं हर्षवर्धन नावाचा मुलगा, ज्यांनी एका पोलिसांनी धमकी दिली, त्यांना ताब्यात घेतलं. या तरुण मुलाला आणि त्याच्या मित्रांना आंदोलन केल्याबद्दल आणि सांगितलं ड्रग्स सारख्या खोट्या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला अडकू. तेव्हा त्यांनी पटकन, त्याला म्हणतो की एक प्रसंगावधान ठेवून त्यांनी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि मग त्या पोलिसाला बरोबर अद्दल घडली, त्याचाही सत्कार यांनी केला राज ठाकरे यांनी. मला आठवते की राज ठाकरे यांनी यापूर्वी अथर्व सुदामे याचं कौतुक केलं होतं आणि त्यांनी एक रील्सची स्पर्धा घेतली होती.
राज ठाकरे हे तरुण पिढीशी जोडून घेतात पटकन, कारण तरुण पिढीमध्ये आजही राज ठाकरे वास्तविक आता 60कडे झुकले, त्यांना नातू आहे, पण राज ठाकरे अजूनही तरुण पिढीशी संवाद साधतात, चांगला संवाद साधतात आणि त्यांच्या भाषणांना आजही तुफान प्रतिसाद मिळतो. त्यांची टीका जहरी असते आणि लागते चांगली सणसणीत, आणि लागायलाच पाहिजे ती, अशा पद्धतीने ते एक एक ठोसे लगावतात. आज त्यांनी सांगितलं, पहिला प्रश्न राज ठाकरेने असा विचारला की मोदीजी म्हणाला मला खूप शिव्या देतात, गलिच्छ शिव्या दिल्या. राज ठाकरे म्हणाले की नाही, शिव्यांचं काय, म्हणजे मी ते समर्थन करत नाही. पण त्याच वेळी राज ठाकरे म्हणाले की हे सुरू कोणी केलं, या आईवरनं बहिणीवरनं शिव्या देणं, म्हणजे या ट्रोलर्सनी सुरू केलं, भाजपनी केलं चालू ते, त्याचं काय, त्याबद्दल कधी मोदीजी बोललेत? उलट त्यांना आनंद होत असावा त्यावेळी, सगळ्या भारतीय जनता पक्षाला वा छान चाललंय. अरे मला रोजच्या रोज गलिच्छ शब्दामध्ये कमेंट्स केल्या जातात, टीका केली जाते. माझ्या एखाद्या फेसबुक पोस्टवर सुद्धा खाली उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे मीम्स करून विचित्र आणि घाणेरड्या पद्धतीने टीका केली जाते त्यांच्यावरती. राहुल गांधींवर टीका केली जाते घाणेरड्या पद्धतीने, मला स्वतःला धमक्या दिल्या जातात, घाण शिव्या देतात लोक. आम्ही त्याचं बाऊ नाही करत मोदीजींप्रमाणे, पण मोदीजींना हे ऐकायची सवय राज ठाकरेंनी ते सांगितलं. आणि राज ठाकरे असं म्हणाले की 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार, जंतर मंतरवर डोकी फोडली त्याचे आदेश देणारे कधी माफी मागणार, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी केला. फार चांगलं त्यांचं भाषण होतं आजचं. आणि राज ठाकरे यांनी आज सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतात, त्याचप्रमाणे तरुण उद्विग्न झालाय, एकीकडे उद्योगपती परदेशात जात आहेत. एवढंच काय, जे मोदीजींची भलावण करणारे, भाडगिरी करणारे जे आहेत नट, माधवन असेल 3 इडियट्स मधला किंवा अनेक दक्षिणी चित्रपटातला, जो उत्तम काम करतो, तनुवेड्स मनूमध्ये सुद्धा तो आहे. पण त्याचबरोबर विवेक ओबेरॉय, ज्यांनी मोदीजींवरच्या चित्रपटात काम केलं होतं, जो चित्रपट फारसा चालला नाही, तो परदेशात गेलाय. हे देशभक्तीच्या गोष्टी सांगत सांगत हे परदेशात स्थायिक होतात. राज ठाकरे यांनी बरोबर विचारले, बरोबर प्रश्न केला. आणि असंख्य लोक, म्हणजे उद्योगपतींची जर उद्योजकांची संख्या पाहिली तर भरपूर उद्योजक परदेशात चाललेत. एकीकडे आपल्या FII म्हणजे परदेशी वित्त संस्थांची शेअर बाजारामधली इन्व्हेस्टमेंट कमी होती आपल्याकडे, आणि दुसरीकडे इथनं लोक तिकडे जातात, शिकायला परदेशात जातात लोक, कारण इथल्या व्यवस्थेवरती असमाधान आहे तरुणांचं. याबद्दल राज ठाकरे यांनी आकडेवारी दिली आणि रोखठोक प्रश्न केले. आणि चंद्रकांत दादा पाटील यांना जर त्यांनी जो आज टोला लावला, तो बरेच दिवस तो त्यांना बांब लावत बसावं लागणार आहे, इतका टोला राज ठाकरे यांनी मारला. की ज्यांनी चंद्रकांत दादा पाटील जे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे, आणि ते म्हणाले की ते जे दगड तरुणांनी फेकले, जे तिथे सापडलेले, ते सगळे आम्ही जमा केलेले आहेत, आणि त्याच्या फुटप्रिंट्स असं ते म्हणाले, मला वाटतं त्या आधारशी लिंक करणं, फिंगरप्रिंट्स, मला वाटतं त्यांना ते म्हणायचं होतं, फिंगरप्रिंट्स का ते म्हणाले काय जे असेल, तुमच्या मेंदूचे प्रिंट्स काढले पाहिजेत, फिंगरप्रिंट्स काढले पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की हे कोल्हापूरचं पार्सल म्हणजे चंद्रकांत दादा पुण्याला पाठवलं, पुणे हे विद्येचं माहेरघर, आणि हा माणूस काय दिवे लावतोय ते बघा. पण ही टीका भाजपवाल्यांना झोंबली, आणि अमित साटम हे परत राज ठाकरेंच्या विरोधात त्यांनी बरळले आहेत. म्हणजे राज ठाकरेंचे आमदार आणि खासदार किती आहेत, हे कोणीच नाही, नगरसेवक त्यांचे किती आहेत, आणि त्यांच्याच
मेंदूचं माप घेतलं पाहिजे किंवा अशा अशाचं काहीतरी ते बोलले अमित साटम त्यांच्या भाषेमध्ये. अमित साटम हे अत्यंत उद्दाम माणूस आहे आणि त्याचं वर्णन, त्याचं नाव उद्धव ठाकरे यांनी अमितच साटम असं ठेवलेलं आहे. राज ठाकरे हे सगळं बोलले. राज ठाकरेंनी बाकी अनेक विषय मांडले आणि मुलं परदेशात का जात आहेत, एकाच उद्योगपतीवर मेहरबानी काय वगैरे. आणि उद्धव ठाकरे म्हणाले, आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा चांगल्या प्रकारची टीका केली. ते म्हणाले की तुम्ही आधी या मुलांना नावं ठेवली, म्हणजे झुरळ म्हणाले, त्यांना भरकटलेले म्हणालेत जंतर मंतरवरचे आणि एकूण आंदोलक तरुणांना, आणि आता ही मुलं तुम्हाला माफ करतील का? तुम्ही माफी मागता, पण तुम्ही कशा कशाची माफी मागितली पाहिजे? उद्धव ठाकरे म्हणाले, मी जेव्हा आंदोलक विद्यार्थ्यांना भेटायला गेलो तेव्हा एका तरुणीने उद्वेगाने तिचे कपडे वगैरे कसे फाडले होते हे सांगितलं. म्हणजे मला बोलता येत नाही असं उद्धव ठाकरे बोलवत नाही, हे काय हा विषय मांडवत नाही. काय पद्धतीचं भयंकर वाईट वाटलं उद्धव ठाकरे, कोणालाही वाईट वाटेल अशा प्रकारची ही स्थिती होती. आणि विद्यार्थ्यांवरती खिळे लावलेले, लाठ्याने हल्ले केले, शोधून सोडला, पेलेट गन चालवल्या. माफी कोण मागणार याची? उद्धव ठाकरे ते तसं म्हणाले. आणि ते असं म्हणाले की हे सगळे म्हणजे नमो रुग्ण झालेले आहेत, सगळी पिढी नमो रुग्ण. जसं गेल्या रविवारच्या आंदोलनाच्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, एक त्यांनी वाक्य हे केलं होतं की हे जे सगळे भक्त आहेत, म्हणजे मला वाटतं राष्ट्रभक्त खरे विरुद्ध हे नमो भक्त, अशी ही लढाई आहे, अशा आशयाचं उद्धव ठाकरे बोललेले होते. कोणीही नरेंद्र मोदी यांचं हे विधान हे सहन करण्याच्या पलीकडे, म्हणजे तुम्ही माफी मागायला तयार नाही कुठल्याही प्रकारची. कशा प्रकारची टीका तुम्ही नेहरूंवर केली होती? जगातल्या सगळ्या चुका नेहरूंनी केल्या असं दाखवलं. मनमोहन सिंग जे आता सगळ्या आरोपातून, कोळसा घोटाळा वगैरे जे आरोप लावले होते, सगळं लांछन लावलेलं होतं, त्यात मुक्त झालेले. कधी माफी मागितली का तुम्ही? की बोफोर्स बाबत आम्ही खोटे नाटे आरोप केले, 2G बाबत आम्ही खोटे नाटे आरोप केले, तुम्ही कधी कबूल केलं की आमचे आरोप चुकीचे होते, पण माफी मागितली नाही तुम्ही. आणि काँग्रेसच्या काळामध्ये देश मातीमोल झाला अशा प्रकारचं तुम्ही टीका करता. स्वातंत्र्य चळवळीतल्या काँग्रेसचा एकदाही उल्लेख करत नाही. आणि एक गोष्ट आहे की नेहरू जयंती झाली त्यावेळी म्हणजे म्हणजे संसदेमध्ये एकही भारतीय जनता पक्षाचा प्रमुख नेता हजर नव्हता. आझादी का अमृत महोत्सव झाला, त्याचं पोस्टर मला आठवत आहे, रिलीज झालं होतं, आझादी का अमृत महोत्सव 75 वर्ष. तेव्हा इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्चनी जे एक पोस्टर काढलं, त्यात सगळ्या पंतप्रधानांचा, सगळ्या नेत्यांचा फोटो होता, नेहरूंचा फोटो नव्हता. याला तुम्ही नीचपणा नाही म्हणत? असंख्य शिव्या देण्यासारखी ही गोष्ट आहे, असंख्य शिव्या एकाच वेळी दिल्यासारखी ही गोष्ट आहे. शिव्या दिल्या नुसतं शिव्या ही तात्पुरती गोष्ट असते. तुमच्या मनामध्ये जे विष आहे ना, जे सासरे तुमचे जे डबकं झालेले आहे संकुचित विचाराने, जात धर्माच्या, ते सगळ्यात अनेक शिव्यांचं ते डबकं आहे. ते जास्त गलिच्छ गोष्ट ती आहे, ती मनोविकृती आहे. विरोधक नेस्तनाबूत करण्याचं जे तुमच्या डोक्यात साचलंय ना, ते अधिक डेंजरस आहे, लोकशाहीला घातक आहे. मला आठवत आहे नेहरूंचं भाषण झाल्यावरती एकदा वाजपेयी म्हणाले, नेहरूजी तुमच्या चर्चिल आणि चेंबरलेन दोन्ही आहे. एक प्रकारे टीका केली होती, पण नेहरूने उमदेपणाने ते सगळं स्वीकारलं. त्यांनी वाजपेयींना नावं नाही ठेवली कुठल्याही प्रकारे, कारण लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. पाकिस्तानला तुम्ही POK दिला, काश्मीरचा प्रश्न तुमच्यामुळे निर्माण झाला, सगळा भ्रष्टाचार तुमच्यामुळे निर्माण झाला, देशातली प्रत्येक समस्या नेहरूंमुळे निर्माण झाली.
हे काय आहे? अशा प्रकारे नेहरूंचा उल्लेख करणे. एकदा तर मोदीजी म्हणाले की मी नेहरूंचा कधी उल्लेख करत नाही असं म्हणता, असं सांगून त्यांनी नेहरूंच्या त्यांना ज्या वाटतात चुका त्याचा पाडा वाचला. घेतो नेहरूंचं नाव, घेतो नेहरूंचं नाव. प्रियांका गांधी या, आज मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये त्या म्हणाल्या की फार छान बोलल्या प्रियांका गांधी, छोटच एक दोन मिनिटं, की तुम्ही पंतप्रधान, तुम्ही लोकांचं दुःख जाणलं पाहिजे, लोकांची गाऱ्हाणी ऐकली पाहिजे, तरुणांचं दुःख ऐकलं पाहिजे, त्याच्याऐवजी तुम्ही तुमचंच दुःख मांडताय. दुसरी गोष्ट ते म्हणाल्या की तुमच्याऐवजी, म्हणजे तुम्ही गाली दिल्यावरती तुम्ही जवळजवळ रडायचंच बाकी ठेवलेलं होतं मोदीजी. प्रियांका गांधींची टीका आहे. आणि त्या म्हणाले की माझा भाऊ त्याच्याऐवजी, तो म्हणाल मी गाली भी खाऊंगा, गोली खाने की भी तयार हूं, लाठी खाने की भी तयार हूं. हा माझा भाऊ आहे, त्याचा मला अभिमान वाटतो असं प्रियंका गांधी म्हणाल्या. कारण राहुल गांधी अनेकदा म्हणाले कुछ भी करो तुम, जेल में डालो, मेंबरशिप मेरा खत्म करो, घर से बाहर निकालो, मुझे मेरे पे हमला करो, मैं नहीं डरूंगा, डरो मत हा त्यांचा नारा आहे. आणि राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे ही दोन उदाहरणं आहेत की गेल्या 12-15 वर्षामध्ये, आदित्य ठाकरे असं झालं गेल्या 5-7 वर्षामध्ये किती शिव्या खायला लागल्या. राहुल गांधींना तर 2004 पासून पप्पू ठरवण्यात आलं. त्यांना काहीच कळत नाही, काही अक्कल नाही त्यांना, ते देशद्रोही आहेत असं म्हणण्यापर्यंत मजल गेली. या शिव्या नाही आहेत का ओव्या आहेत त्या? काय करायचं या शिव्यांचं? आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका सहन होत नाही, तुम्हाला वेगळा व्ह्यू पॉइंट कोणाचा ऐकावा असं वाटत नाही तुम्हाला. आणि मग ट्रोल गँग, किती बजेट आहे भारतीय जनता पक्षाचं, प्रचंड बजेट आहे. याच्यावरती पुस्तकही प्रसिद्ध झालेले, आय एम अ ट्रोल नावाचं. एवढा पैसा खर्च करून तुम्ही विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करणं, त्यांना बदनाम करणं, खोटे नाटे आरोप करणं, हेच चालू आहे. आणि आज ज्यांना उद्धव ठाकरे यांना घर कोंबडा फेसबुक लाईव्ह करतो म्हणणारे एकनाथ शिंदे, मोदीजी आता घरून जे व्हिडिओ करतात त्यांना घरकोंबडा म्हणण्याचं धाडस दाखवतील का एकनाथ शिंदे? तसं धाडस दाखवलं त्यांनी तर काय होईल? मग मोदींच्या चुका जर काढायच्या तर नोटाबंदी आहे, जीएसटीची प्रथम चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी आहे, व्यापाऱ्यांचे मोर्चे निघाले होते, पुलवामा आहे, पहलगाम आहे, हल्ले कसे झाले, आणि कालही हल्ला झाला काश्मीरमध्ये. या चुका नाहीत मोदींच्या? त्याच्याबद्दल कोणी काहीच बोलायचं नाही. पण शिव्या खायची तयारी आपली नाही. लाखो फॉलोअर्स कसे माझे आहेत, मोदीजींचं परवा काय ते एक व्हिडिओला करोडो, जगातले सगळ्यात जास्त फॉलोअर्स त्यांचे आहेत, जगात सगळ्यात जास्त त्यांचा हा व्हिडिओ पाहायला गेला असं फडणवीसांनी कौतुक केलं त्यांचं. पण मोदीजींबद्दल कोणी काही बोलायचं नाही. गोष्ट अशी आहे की लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या मध्ये नम्रता असली पाहिजे, सच्चाई असली पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. चुका झाल्या तर प्रामाणिकपणे सांगा तुम्ही, लोकांचं ऐकून घ्या, लोकांशी संवाद साधा. इथे महाराष्ट्रात तुम्ही भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद सुद्धा देत नाही, शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या. किती खोटेपणा तुम्ही करता, किती म्हणजे खोटेपणा, म्हणजे किती प्रत्येक यंत्रणा पोखरून टाकलेली आहे तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो की पोलीस आपले आहेत, पोलिसांनी समजा कोणालाही पकडलं तर त्या जो आरोपी असतो किंवा ज्याच्यावर संशय असतो त्याचा पोलीस कोणत्या भाषेमध्ये उद्धार करतात? आई बहिणीवर शिव्या दिल्या जात नाहीत का त्यांना? ऐका तुम्ही पोलीस कशा शिव्या देतात, सरकारी अधिकारी कशा शिव्या देतात. जेव्हा काही कामासाठी लोक जातात, पुन्हा खेटे मारल्यावरती
कुठल्या भाषेत शिव्या देतात त्यांना? काही मंत्री, त्यांचं नाव मी घेत नाही, काही मंत्र्यांचे व्हिडिओ आलेले आहेत, किती गलिच्छ शिव्या देतात ते. त्यांना कुठल्याही गोष्टीचा जाब विचारला होती, धमक्या कशा दिल्या जातात त्यांच्याकडून. लोकांनी, ग्राहकांनी हे सगळं ऐकून घ्यायचं. फोनवरनं कशा धमक्या दिल्या जातात, मला स्वतःला धमक्या दिलेल्या आहेत अनेकांनी, शिव्या दिलेल्या आहेत अनेकदा. तेव्हा जर तुमची भाषा जी आहे मोदीजींची, ती डिक्टेटरची किंवा हुकुमशहाची भाषा आहे. आज तुम्हाला सांगतो की यांना सत्तेचा एवढा माज आलेला आहे की विरोधातल्या बड्या बड्या नेत्यांची सुद्धा गलिच्छ शब्दात टिंगल केली जाते, टीका केली जाते. शरद पवारांबद्दल सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर कुठल्या भाषेत बोललेले होते? त्यांच्या आजाराचा उल्लेख करून ज्या कॉमेंट्स केल्या जातात सोशल मीडियावरती शरद पवारच्या, ती विकृती आहे, मनोविकृती. अशा प्रकारे कोणी कोणाबद्दल, माणूस पण तुमचं सोडलं, राजकारण जाऊ दे बाजूला. राज ठाकरे यांनी कुठलाही चांगला मुद्दा मांडला, वेगळा मुद्दा मांडला, तुम्ही त्याचा प्रतिवाद करा. कशा पद्धतीने बोलता तुम्ही? उद्धव ठाकरे यांच्या हे आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल काय बोलता तुम्ही? ममता बॅनर्जींना दीदी ओ दीदी, त्या राष्ट्रद्रोही आहेत, त्या पाकिस्तानशी मिळालेले आहेत, असं कोण बोलत होतं? या शिव्या नाहीत का ओव्या आहेत त्या? मोदीजींनी आपल्या चुका मान्य कराव्यात. आता बघा, 12 वर्ष झालेली आहेत. आता सगळी नाटकं, तुमची सगळी ड्रामेबाजी जी आहे ना, ती तरुण पिढीला माहिती झाली आहे. त्यांना गंडवू शकत नाही. आणि ते सोशल मीडियावरती इतके ऍक्टिव्ह असतात, इतके क्रिएटिव्ह आहेत, इतके सृजनशील आहेत, इतके कल्पक आहेत की ते तुमच्या सगळे जे जादू, सगळे चमत्कार तुमचे आता ते जाणवले. तुमचे हातखंडे माहिती आहेत सगळे. तुमच्यावर टीका झाली की तुम्ही लगेच त्या टीकेचा वेगळा अर्थ काढायचा आणि बघा माझ्या जातीचा उल्लेख केला, मी खालच्या जातीचा आहे असं म्हणाले, किंवा माझ्या आईवरनं बोलले, माझ्या खाजगी जीवनाबद्दल बोलले. व्हिक्टिम मूड सतत. पण राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी असं कधी व्हिक्टिम मूड खेळलेले नाहीत. याचा अर्थ विरोधी पक्षांनी सुद्धा मोदीजींवरती असभ्य किंवा असंस्कृत शब्दात टीका केली नाही का, असं बिलकुल म्हणायचं नाही. काँग्रेसच्या काही कुठल्या तरी छोट्या मोठ्या गावातल्या लोकांनी किंवा अन्य काही नेत्यांनी जेव्हा मोदीजींवर टीका केली वाईट पद्धतीने, तेव्हा त्याचाही मी समाचार घेतला आहे. मीच काय, अनेकांनी घेतलाय. राजकारणामध्ये एकमेकावरती टीका केली जाते, पण निंदा करणं, नालस्ती करणं, खाजगी आयुष्य चिवडणं, एखाद्याचं अभद्र बोलणं, हे वाईट आहे. तरुण पिढीने उद्वेगाने ही भाषा केली असेल तर आम्ही कोणी समर्थन करत नाही त्याचं, पण त्यांच्या भावना तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. ते जाणून न घेता त्यांना दबावाखाली आणणं, त्यांना धमक्या देणं आणि पंतप्रधानांनी स्वतःच माफी न मागता मी त्यांना माफ केले असं म्हणणं, हा उच्च दर्जाचा ढोंगीपणा आहे. मोदीजी, माझ्या हे लक्षात आलंय, पण माझ्या अगोदरच आपल्या तरुण मित्रांना, फ्रेंड्सना हे केव्हाच लक्षात आलेलं आहे. तेव्हा जरा सुधारा तुम्ही आता. एवढंच. थँक्यू.